गरमागरम, कुरकुरीत आणि अगदी पारंपरिक चवीचे ज्वारीचे पापड, तेही घरच्या घरी. आजची ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही बाजारातील पापड विसरून जाल. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अगदी पारंपरिक आणि चविष्ट असे घरच्या घरी बनवलेले ज्वारीचे पापड. ही पद्धत थोडी वेळ घेणारी असली तरी पापड खूपच हलके, कुरकुरीत आणि पचायला सोपे बनतात. सुरुवात करूया ज्वारीपासून. सर्वप्रथम ज्वारी स्वच्छ पाण्याने नीट धुवून घेतली. त्यानंतर ज्वारी थोडी सडू दिली, म्हणजेच तिचा वरचा लेयर सहज निघेल असा केला. मग हाताने हलक्या घासून तिची साल काढून घेतली. आता ही स्वच्छ केलेली ज्वारी 1 दिवस आणि 1 रात्र पाण्यात भिजत ठेवली. या प्रक्रियेमुळे ज्वारी मऊ होते आणि पुढची प्रक्रिया सोपी होते. दुसऱ्या दिवशी भिजलेली ज्वारी सावलीत छान सुकवून घेतली. थेट उन्हात न वाळवता सावलीत सुकवल्यामुळे तिचा नैसर्गिक रंग आणि चव टिकून राहते. पूर्णपणे सुकल्यावर ही ज्वारी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आणि छान बारीक पीठ तयार केले. आता या पिठालाही आपण 1 रात्र पाण्यात भिजत ठेवणार आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी पिठावर आलेले अतिरिक्त पाणी अलगद काढून घेतले. पुढचा स्टेप खूप महत्त्वाचा आहे. एका भांड्यात पाणी गरम करून त्यात जिरे आणि तीळ घातले. या मसाल्यांमुळे पापडाला खूप छान सुगंध आणि चव येते. पाणी उकळायला लागले की त्यात भिजवलेले ज्वारीचे पीठ हळूहळू घालायचे आणि सतत हलवत राहायचे, म्हणजे गाठी होणार नाहीत. हे मिश्रण मंद आचेवर छान घट्ट आणि एकजीव होईपर्यंत शिजवून घ्यायचे. जेव्हा मिश्रण चमच्याला चिकटू लागते आणि पारदर्शक दिसायला लागते, तेव्हा समजा ते तयार झाले आहे. आता लगेचच हे गरम मिश्रण धोत्र्यावर किंवा स्वच्छ कापडावर छोटे छोटे पापड घालून पसरवून घ्यायचे. आकार तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. हे पापड उन्हात 2 ते 3 दिवस छान वाळू द्या. पूर्णपणे कोरडे झाल्यावर ते सहज निघतात आणि खूप दिवस साठवून ठेवता येतात. आणि खायच्या वेळी गरम तेलात तळा किंवा थेट भाजा. आणि तयार आहेत कुरकुरीत, हलके आणि अगदी पारंपरिक ज्वारीचे पापड. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.